एक मुलगी, एक बहीण, एक आई, एक आजी, एक पणजी, एक आत्या, अशी कित्येक नाती. पण समाजाच्या दृष्टीने बघाल तर आणि एक महत्वाचं नातं असतं, प्राथमिक शाळेतल्या बाईंचं नातं. कळलंच नाही की तिचा आदर्श कसा मनात बिंबत गेला आणि टीचर असणं हे एक महान करिअर आहे हे लहानपणापासून जाणवायला लागलं. दादांच्या शिक्षणापासून अखेरच्या आजारापर्यंत अक्काने दिलेली साथ मी विसरू शकत नाही. जीवनाचं तत्वज्ञान कसं करायचं ते तिनं मला आत्मसात करायला शिकवलं. तिने आईला शिकवलं आणि दोघींनी मिळून मला घडवलं. अण्णा जेव्हा तिला विद्यादेवी म्हणून हाक मारत असत, मला साक्षात सरस्वतीची मूर्ती तिच्या रूपात डोळ्यासमोर दिसायची. संघर्षाच्या काळात संयम कसा राखायचा हे तिच्याकडून शिकलो. ते बेमान होते, पण ते लक्ष असायचं की आम्ही काय करतो, काय द्यायचं लक्ष घालतो, काय Her legacy, her life. Her legacy, her life was so true. Forever lives in all we do. Forever lives in all we do. 100 झाली अक्का, पण तू अजून इथेच आहेस. देवघरात, स्वयंपाकघरात, स्टडी रूम मध्ये, आठवणींच्या गाठींमध्ये. नेहमी हसत रहा. कितीही मोठी अडचण जरी आली ना तरी तिचं ते शांत स्मित. तब्बल 1.5 ते 2 महिने अक्का अतिशय समाधानाने, सुखाने, आनंदाने मस्कतला राहिली. अख्खं ओमान आम्ही पालथं घातलं आणि बघता बघता अक्काचा मुंबईला जाण्याचा दिवस ठरला. जाण्याच्या दिवशी अक्काने मला म्हणाली की विवेक, खरं सांगू का रे, अरे माहेर पण केलंच रे. अक्का या हाडाच्या शिक्षिका होत्या, कठोर. शेवटपर्यंत त्यांनी तो रोल निभावला. कधीही त्याचं बेअरिंग जाऊन दिलं नाही. आमच्यावरती, आम्हा सर्वांवरती कळत नकळत संस्कार करण्याचं महत्वाचं काम अक्कानेच केलं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, ही उक्ती त्यांच्यासाठी किती सार्थ ठरते ना. अक्का म्हणजे प्रेरणा, व्रत आणि प्रकाश. घेतले व्रत हे नच अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास प्रकाशमाने. जे जे दिव्य दाहक असे समजावयाचे, बुद्ध्याच करी हे वाण धरिले सतीचे. का नाही कधी आमच्यावरती असे ठरवून संस्कार केलेच नाही. तिचं आयुष्य हेच एक संस्कार होते.